पाथर्डी नगर तालुक्याचा काही भाग कृष्णा खोऱ्याच्या अंतर्गत येत असल्यानं या ग्रामीण भागाला पाणी देण्याची मागणी पद्मश्री बाळासाहेब विखे यांनी केली होती। त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी विरोध केला। तेव्हापासून पवार आणि विखेंमध्ये राजकीय दरी निर्माण होत असून काँग्रेस पक्ष देखील पवारांच्या दावणीला बांधला गेला असल्यानं मुलगा डॉक्टर सुजय विखे यांना न्याय देता आला नाही अशा शब्दात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पवारांवर निशाणा साधत काँग्रेस पक्षालाही घरचा आहेर दिला। शिर्डी विमानतळासाठी राज्य सरकारनं निधी दिला। साईबाबा संस्थान यांनी देखील मदतीचा हात पुढे केला। मी पुढाकार घेऊन 700 एकर जमीन विमानतळाला देण्याची भूमिका घेतली। नगर शहर आणि भोवतालच्या सर्व जमिनी यांनी घेतल्यानं विमानतळाला जागा कोण देणार? देशाच्या नेत्यांना लोकसभा निवडणूक व्यक्तिगत पातळीवर आणून ठेवली, त्यामुळे आता मला जाहीरपणे बोलावंच लागेल अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली। सुजय विखे यांनी पक्ष बदलाचा निर्णय घेतला होता आणि तो योग्यच म्हणावा लागेल असं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं। अरुण जगताप 7.5 वर्षापासून विधान परिषदेचे आमदार आहेत, मात्र त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर किती वेळा विधान परिषदेत प्रश्न विचारला? मतदारसंघात अरुण काका कधी कुणाला दिसले का? आमदार अरुण काका जगताप यांची विधान परिषदेमध्ये फक्त 6% उपस्थिती आहे, तर आमदार संग्राम जगताप यांची विधानसभेत 12% उपस्थिती असून त्यांना नगर शहराचे प्रश्न सोडवता का आले नाहीत असा प्रश्न देखील विखे पाटलांनी विचारला।